नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 10 ओळींचे सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 10 ओळीचे सुंदर मराठी भाषण. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजार जन्म झाले तरी, हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही, नाथ शिवरायांचा सुटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही, नाथ शिवरायांचा सुटणार नाही. सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सोन्याचा दिवस, ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वरच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. निजामशहा, आदिलशहा, मुघल बादशाह असा तिन्ही बलाढ्य शत्रूशी त्यांनी लढा दिला. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी, शूरवीरांनी आपल्या राजांना, शिवरायांना साथ दिली. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. नभी चंद्र सूर्य तारे, नभी चंद्र सूर्य तारे, सारे मिळूनी जयघोष करती, सारे मिळूनी जयघोष करती. त्रिखंडात गाजत राही, त्रिखंडात गाजत राही, अशी शुभांची कीर्ती, अशी शुभांची कीर्ती. नभी चंद्र सूर्य तारे, सारे मिळूनी जयघोष करती, त्रिखंडात गाजत राही, अशी शुभांची कीर्ती, अशी शुभांची कीर्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.